संत कथा या पुस्तकावर आधारित। पुढील संत आहेत संत रामदास स्वामी। कृष्णा माईच्या घाटावर प्रवचन केले म्हणून सातारच्या ठाणेदाराने कोणाला अंधार कोठडीत टाकले? उत्तर, उद्धव स्वामी। उद्धव स्वामी कोणाचे शिष्य होते? उत्तर, संत रामदास स्वामी यांचे। माहुलीला जाऊन ठाणेदाराला कोणी झोडपले? उत्तर, संत रामदास स्वामी यांनी। या प्रसंगावरून आपल्याला कोणती शिकवण मिळते? उत्तर, जुलूम अत्याचार होत असताना कोणीही बघ्याची भूमिका घेणे योग्य नाही। धटासी आणावा धट, उद्धटासी पाहिजे उद्धट, खटनटास खटनट अगत्य करी। हा श्लोक कोणाचा? उत्तर, रामदास स्वामी यांचा। पुढील संत आहेत संत चैतन्य महाप्रभू। संत चैतन्य महाप्रभू यांचे खरे नाव काय? उत्तर, निमाई पंडित, तसेच विश्वंभर या नावानेही ओळखले जातात। निमाई पंडित यांचा मित्र कोणता? उत्तर, पंडित रघुनाथ। गंगा नदीत नावेत बसून निमाई यांनी कोणाला पुस्तक वाचून दाखवले? उत्तर, रघुनाथ पंडित यांना। रघुनाथ पंडित का रडू लागला? उत्तर, निमाईने लिहिलेले पुस्तक असताना आपण लिहिलेले पुस्तक कोणीही वाचणार नाही यामुळे। तुझ्या पुस्तकासमोर माझे पुस्तक काही चांगले नाही, हे रघुनाथ पंडिताचे वाक्य ऐकून संत चैतन्य महाप्रभू यांनी काय केले? उत्तर, चैतन्य महाप्रभू यांनी आपण लिहिलेले पुस्तक गंगेला अर्पण केले। या प्रसंगावरून कोणती शिकवण मिळते? उत्तर, खऱ्या मैत्रीची परीक्षा त्यागातच असते। संत चैतन्य महाप्रभू हे कोणत्या प्रांतातील संत होते? उत्तर, बंगाल। संत चैतन्य महाप्रभू यांच्या माता व पित्याचे नाव काय होते? उत्तर, मातेचे नाव शची देवी व वडिलांचे नाव जगन्नाथ मित्र। चैतन्य महाप्रभू यांना कोणी दीक्षा दिली? उत्तर, स्वामी पुरी यांनी। नवद्वीप मध्ये जाऊन चैतन्य महाप्रभू यांनी कोणते कार्य केले? उत्तर, भजन कीर्तनाच्या माध्यमातून कृष्ण भक्तीची लोकांना दीक्षा दिली। बंगालमधील काली पूजेच्या वेळी अशुद्धतेचा विरोध कोणी केला? उत्तर, संत चैतन्य महाप्रभू यांनी। चैतन्य महाप्रभू यांचा जन्म केव्हा झाला? उत्तर, इसवी सन 1542 मध्ये फाल्गुन पौर्णिमेच्या म्हणजेच होळीच्या दिवशी। पुढील संत आहेत संत तुकाराम। संत तुकाराम हे कोणत्या राज्यातील संत होते? उत्तर, महाराष्ट्रातील। छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या संतांना नजराणा पाठवून राजदरबारात येण्याची विनंती केली? उत्तर, संत तुकाराम यांना। शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजराणा पाहून तुकारामांची प्रतिक्रिया काय होती? उत्तर, संत तुकाराम नम्रपणे म्हणाले, महाराजांना सांगावे की परमेश्वराची आपल्यावर सदा कृपा राहील, परंतु मला माझ्या विठ्ठलापासून विमुख करू नका। माझी कुठी माझा राजमहल आहे आणि माझ्या विठ्ठलाचे मंदिर हाच माझा राजदरबार आहे। संत तुकाराम महाराज हे स्वभावाने कसे होते? उत्तर, संत तुकाराम स्वभावाने खूप शांत, क्षमाशील होते, सहिष्णुतेची मूर्तीच होते। संत तुकाराम यांच्या पत्नीचे नाव काय होते? उत्तर, जिजाई। उसाच्या कथेत संत तुकारामांचे कोणते गुण दिसून येतात? उत्तर, घेण्यापेक्षा देण्यातला आनंद अनुभवणे हा गुण।